जय भीम मित्र हो. आपण पाठीमागं पाहिलं की जे पाठीमागचं पत्र होतं ते 11/5/1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये शाहू महाराजांची मुलगी अक्काबाई आजारी असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हृदयाला पीळ पाडणारे शब्द या पत्रात वापरल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना या सभेला जाण्यास नकार देणं अशक्य झालं आणि म्हणूनच या पत्राला उत्तर म्हणून शाहू महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा खुलासा म्हणून आपण या भाग क्रमांक 4 मध्ये आपण शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 11/5/20ला हे पत्र छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलं. यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं होतं की राजे आंबेडकर यास सप्रेम लोभाची वृत्ती असावी. ही विनंती विशेष. आपली तारीख 11/5/2020 पत्र पोहोचले. मी गव्हर्नमेंटची परवानगी विचारली आहे. परवानगी येताच आपणाला कळवतो. माझी मुलगी आजारी असली तरीही मी आपले काम हाती घेतलेले आहे आणि ते काम मी कोणतीही अडचण आली तरी ते मी माझ्या सर्व अडचणी बाजूस ठेवीन व तुमच्या कामास हजर राहीन. मी नक्कीच येण्याचे करीतो. कळावे. स्वतः सही म्हणून मोडीमध्ये शाहू महाराज असं त्यांनी या पत्राला उत्तर दिलेलं आहे. मित्र हो, घरामध्ये अपत्य स्वतःची आजारी आहे, त्याचा नेमका भरोसा नाही. म्हणजेच जी स्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी होती तीच स्थिती छत्रपती शाहू महाराजांच्या घरी असताना सुद्धा दोघेही चळवळीला किती पात्र आहेत. बस करतो. यावेळी इथंपर्यंतच थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय. भेटूया आपण पुढच्या पत्रात नक्कीच. तोपर्यंत आपण माझ्या या व्हिडिओला साथ देतात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सप्रेम जय भीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला एक नवा जय भीम.